जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये 4 ते 5 वर्षापासून जलजीवन मिशन तसेच जिल्हा परिषद सिंचन बांधकाम अंतर्गत मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे। त्याचबरोबर पाईपलाईनची खोदकामे देखील जोमात सुरू आहेत। परंतु टाकीच्या बांधकामामध्ये तसेच पाईपलाईनच्या खोदकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। ज्यावेळेस पाईपलाईनचे खोदकाम केले जाते त्यावेळेस खड्ड्यामध्ये पाईपच्या सोबत रेती टाकणे आवश्यक असते, परंतु याकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत। काम करावे म्हणून करा अशी भ्रष्ट स्वरूपाची भूमिका संबंधित ठेकेदार व विभाग घेत आहे। संग्रामपूर तसेच जळगाव जामोद तालुक्यामध्ये बरेच टाकीचे काम बाकी आहे। सध्या आदिवासी परिसरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले, परंतु सदर काम हे दर्जाहीन स्वरूपात करण्यात आले आहे। बांधकामावर पाणी टाकण्यात येत नाही, त्यामुळे भविष्यात या पाण्याच्या टाक्या गळतील एवढे मात्र खरे। तसेच पाण्याच्या टाकीमध्ये बांधकाम करत्या वेळेस लोहा कमी वापरण्यात आला व सिमेंट निकृष्ट दर्जाचे बांधकामात वापरले गेल्याची चर्चा देखील परिसरात सुरू आहे। चिचारी येथे अशाच प्रकारचा भ्रष्टाचार करून पाण्याची टाकी जमिनीवर कोसळली होती। त्या प्रकारची बाब आता पुन्हा घडू नये याकरता संबंधित अधिकारी तसेच ठेकेदार यांची चौकशी करून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्यक आहे। जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद।